नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रकल्प निवड किंवा प्रोजेक्ट सिलेक्शन म्हणजे काय. प्रकल्प निवड ही उद्योगातील सर्वात महत्त्वाची व पहिली पायरी मानली जाते. प्रकल्पाची निवड करत असताना उद्योजकाला आपल्याला कोणता प्रकल्प सुरू करायचा हे निश्चित करणं गरजेचं असते. प्रकल्पाची निवड करण्यापूर्वी उद्योजकाला आपल्या अवतीभोवती असणाऱ्या विविध प्रकारच्या प्रकल्पांचा सखोल अभ्यास करणं फार गरजेचं असतं. प्रकल्प निवड ही उद्योजकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना असते. प्रकल्पाची निवड ही शास्त्रशुद्ध पद्धतीने व व्यावहारिक दृष्टिकोनातून करावी लागते. ही निवड जर चुकली तर त्याचे सर्वच प्रयत्न हे वाया जाऊ शकतात. त्यामुळे प्रकल्प निवड ही उद्योगातील सर्वात महत्त्वाची पायरी मानली जाते. कोणत्याही प्रकल्पाची निवड करण्यापूर्वी उद्योजकाला पूर्वतयारी ही करावीच लागते. प्रकल्पाची निवड करण्यापूर्वी सुरू करावयाचा प्रकल्प, प्रकल्पातून उत्पादित होणारी वस्तू कोणती, वस्तूला असणारी मागणी कशा प्रकारे असणार आहे, कच्च्या मालाची उपलब्धता कशी राहणार आहे, उत्पादित वस्तूला असणारी बाजारपेठ आहे का, वस्तूला असणारी स्पर्धा किती आहे, नफ्याचे प्रमाण, या सर्व बाबींची व्यवहार्यता उद्योजकाला तपासावी लागते. तसेच उद्योजकाला प्रकल्पाची निवड करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. प्रकल्पाचा हेतू निश्चित करावा लागतो. प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे, प्रकल्पाचे स्थान निश्चित करणे, प्रकल्पाचे आकारमान निश्चित करणे, प्रकल्पासाठी लागणाऱ्या उत्पादन घटकांचा विचार करणे, उदाहरणार्थ कच्चा माल, यंत्रसामग्री, मनुष्यबळ इत्यादी साधनांची जमवाजमव त्यांना करावी लागते. प्रकल्पाच्या कार्याचं विभाजन करणे, नियोजन करणे, प्रकल्पासाठीच्या बाजारपेठेंचा अभ्यास करणे, प्रकल्पासंबंधीच्या शासकीय धोरणांचा अभ्यास करणे, प्रकल्प उभारणीसाठी दिशा दाखविणारा प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रकल्पाची छाननी करणे इत्यादी अनेक गोष्टींचा विचार प्रकल्प निवडीवर करावा लागतो. आता या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपला प्रकल्प निवडीचा मार्ग हा मोकळा होतो. प्रकल्पाची निवड करण्यापूर्वी प्रकल्प फायदेशीर आहे का आणि सामाजिक हिताचा आहे की नाही हे सुद्धा पाहावे लागते. त्यासाठी अनेक लोकांशी संभाषण करावे लागते. अनेक लोकांकडून माहिती मिळवणे, बाजारपेठेंचा सखोल अभ्यास करणे, अनुभवी उद्योजकांकडून माहिती मिळवणे यासारख्या मार्गाचा अवलंब उद्योजकाला करावा लागतो. अनुभवी उद्योजकांकडून माहिती मिळवणे, प्रकल्प निवडीमध्ये उद्योजकाला अनेकांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत असते. त्यांचा सल्ला विचारात घेऊनच उद्योजकाने प्रकल्पाची निवड ही करावी असं अपेक्षित असतं. प्रकल्पाची निवड करण्यापूर्वी उद्योजकाने काही विशिष्ट घटकांना गोष्टींचं मत विचारात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम येते ग्राहक. आता कोणताही प्रकल्प हा ग्राहकांच्या गरजांची पूर्ती करण्यासाठीच चालविला जात असतो. ग्राहकांच्या गरजांचा विचार करूनच उद्योजकाने आपला प्रकल्प हा निवडला पाहिजे. ग्राहकांच्या आवडीनिवडी या सातत्याने बदलत असतात. बऱ्याचदा आपल्याला नेमकं काय हवं आहे हे ग्राहकच व्यापारी मध्यस्थांमार्फत उद्योजकांपर्यंत पोहोचवित असतो. त्यामुळे ग्राहकांच्या मतांचा विचार करून ग्राहकांना हवी ती योग्य वस्तू व त्यांच्या उत्पादनात बदल करणं फार आवश्यक आहे. त्यानंतर आहे विक्री प्रतिनिधी. त्यानंतर आहे विक्री प्रतिनिधी. विक्री प्रतिनिधींचा ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध येत असतो. त्यामुळे त्यांना ग्राहकांच्या आवडीनिवडीची कल्पना येत असते. ग्राहकांशी थेट संवाद होत असल्याने ग्राहकांना नेमके काय हवे आहे, त्यांच्या गरजा नेमक्या कोणत्या आहेत, त्याची माहिती विक्री प्रतिनिधी उद्योजकाला देत असतात. विक्री प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा विचार करून उद्योजकाने आपल्या उद्योगामध्ये काय बदल करायला पाहिजे ते योग्य ते बदल त्याने केले पाहिजे. त्यानंतर आहे किरकोळ व्यापारी. आता किरकोळ व्यापाऱ्यांचाही ग्राहकांशी थेट संपर्क. ग्राहकांच्या गरजा कोणकोणत्या आहे, यांच्या इच्छा आणि अपेक्षा यांची माहिती किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांमार्फत उद्योजकांपर्यंत पोहोचवित असतात. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचे सुद्धा मत व सल्ला
उद्योजकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. त्यानंतर आहे घाऊक व्यापारी. त्या घाऊक व्यापारी हा वितरण साखळीतील पहिला घटक असल्यामुळे त्याचा आणि उद्योजकाचा थेट संबंध येत असतो. घाऊक व्यापाऱ्यांचा किरकोळ व्यापाऱ्यांशी थेट संबंध येत असल्यामुळे ग्राहकांच्या सूचना आणि अपेक्षा किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत घाऊक व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात. घाऊक व्यापारी हा या सूचना व अपेक्षांबाबत उद्योजकाला योग्य ते मार्गदर्शन करीत असतो व अशा प्रकारे उद्योजकाला या गोष्टींचं मत विचारात घेऊनच प्रकल्प निवडीवर भर दिला जातो किंवा प्रकल्प निवड करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा मत विचारात घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे प्रकल्प निवडीवर परिणाम करणारे घटक. आता प्रकल्पाची निवड करण्यापूर्वी प्रकल्पाच्या ध्येय धोरणांचा आणि त्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या उत्पादन घटकांचा तुलनात्मक अभ्यास जर केल्यानंतर तो प्रकल्प फायदेशीर ठरत असेल तरच तो प्रकल्प सुरू करणे योग्य ठरेल. प्रकल्पाची निवड करण्यापूर्वी अनेक घटकांचा सखोल अभ्यास करावा लागतो. प्रकल्पाची निवड करत असताना उद्योजकाला परत काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तर प्रकल्प उभारणीसाठी येणारा खर्च. तर भांडवलाअभावी कोणताही प्रकल्प उभा करणे शक्य नसते. सुरू करावयाच्या प्रकल्पासाठी किती भांडवल लागणार आहे, ते कसे आणि कुठून उभे करायचे यावरच कोणताही प्रकल्प हा यशस्वीरित्या चालू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पाची निवड ही त्यावर होणारा खर्च किंवा भांडवलावर अवलंबून असते. त्यानंतर आहे वस्तूला असणारी मागणी. त्या वस्तूला असणारी मागणी ही सुद्धा प्रकल्प निवडीवर परिणाम करणारी गोष्ट आहे. कोणत्याही प्रकल्पाची निवड करताना त्या प्रकल्पातून तयार होणाऱ्या वस्तूला कितपत मागणी आहे ते विचारात घ्यावे लागते. प्रकल्पातून तयार होणाऱ्या वस्तूला ग्राहक वर्ग कोणत्या गटातील असेल, त्यांची आर्थिक क्षमता काय असेल, त्याच वस्तूची निर्मिती करणारे इतर उत्पादक आहेत का, त्यांच्या मागणीविषयक अनुभव काय आहे, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं उद्योजकाला शोधावी लागतात. वस्तूला असणाऱ्या मागणीचा विचारसुद्धा करताना रोखीच्या व उधारीच्या प्रमाणाचाही विचार त्याला करावा लागतो. त्यानंतर आहे उत्पादन घटकांची उपलब्धता. त्या प्रकल्पाच्या निवडीवर प्रभाव पाडणारे हे घटक आहे. कोणत्याही प्रकारच्या उत्पादनासाठी भांडवल, कच्चा माल, मनुष्यबळ, यंत्रसामग्री यांसारख्या उत्पादन घटकांची उपलब्धता किंवा आवश्यकता असते. आपल्या प्रकल्पासाठी लागणारे उत्पादनाचे घटक सहजरित्या व माफक दरात आपल्याला कुठून उपलब्ध होतील याचा विचार उद्योजकाला प्रकल्पाची निवड करताना करावा लागतो. काही वेळा उत्पादक घटकांचा पुरवठा अनिश्चित असतो. अशा वेळी काही पर्यायी व्यवस्थासुद्धा आपल्याला तिथं मिळवावी लागते, शोधावी लागते आणि त्या अनुषंगानेच आपल्याला प्रकल्पाची निवड ही करावी लागते. त्यानंतर आहे स्पर्धा. जेव्हा एकाच प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करणारे अनेक प्रकल्प असतात तेव्हा त्या वस्तूची बाजारपेठेत तीव्र स्पर्धा असते. आपल्या वस्तूची मागणी टिकावी, वाढावी म्हणून प्रत्येक उद्योजक हा धडपडत असतो. स्पर्धेची तीव्रता जास्त असेल तर गुणवत्तेबाबत तडजोड करणे शक्य नसते. उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी फार मोठे आव्हानं उद्योजकांपुढे असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रकल्प निवड ही करावी लागते. त्यानंतर आहे शासकीय सोयी व सवलती. त्या प्रकल्पाची निवड करताना सरकारी धोरणाचाही परिणाम आपल्या प्रकल्पावर होऊ शकतो. सरकारी धोरणे ही वेळोवेळी बदलत असतात कारण सरकार हे राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली असतं. प्रकल्पाची निवड करताना सरकारचे कर विषयक धोरण काय आहे, परवाना विषयक धोरण, कर्ज पुरवठा धोरण, आयात निर्यात विषयक धोरण आणि सबसिडी विषयक धोरण विचारात घ्यावे लागतात की सरकारने आपल्या प्रकल्पासाठी, आपण जो प्रकल्प निवडला आहे त्या प्रकल्पासाठी काय काय सोयी सवलती दिलेल्या आहे, कर्ज कशा रूपाने आपल्याला तिथं मिळू शकतं, कर विषयक त्याचं धोरण काय आहे, आयात निर्यात आपल्याला करता येईल का. सरकार काही प्रकल्पांना सवलती देत असतं तर काही प्रकल्पांवर निर्बंधसुद्धा लावत असतं. या सर्व गोष्टींचा विचार प्रकल्पाची निवड करताना करावा लागतो. त्यानंतर वाहतुकीची सुविधा. प्रकल्पाच्या निवडीवर परिणाम करणारा हा महत्त्वाचा घटक आहे. प्रकल्पातून तयार होणारी वस्तू शक्य तितक्या लवकर बाजारपेठेमध्ये पोहोचणे आवश्यक असते.
त्यासाठी अद्ययावत वाहतुकीच्या साधनांची आवश्यकता असते. वाहतूक व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल तर बाजारपेठेमध्ये वस्तूंचा पुरवठा करणे अवघड होते. त्यामुळे प्रकल्पाची निवड करताना वाहतुकीची सुविधासुद्धा विचारात घेणं फार महत्त्वाची. त्यानंतर बाजारपेठ नजीकता किंवा बाजारपेठची जवळीकता. प्रकल्पाची निवड करताना बाजारपेठेची जवळीकता लक्षात घ्यावी लागते. प्रकल्पातून तयार होणारी वस्तू कोणत्या बाजारपेठेत विकली जाणार आहे, बाजारपेठ प्रकल्पापासून किती दूर आहे, या सर्व बाबींचा विचारसुद्धा प्रकल्पाची निवड करताना करावा लागतो. जेणेकरून बाजारपेठेचं अंतर जर जितक्या प्रकल्पापासून नजीक असेल, जवळ असेल, तेवढा आपला वाहतुकीचा खर्चात बचत होते. तसेच वस्तूच्या बाजारपेठेत लवकरात लवकर पुरवठा करता येतो. सरकारी परवाने. त्या प्रकल्पाची निवड करताना सरकारी परवाने विचारात घ्यावे लागतात. सरकारी परवाने अनेक प्रकारचे असतात, जसे की व्यवसाय सुरू करावयाचा परवाना, विक्री परवाना, प्रदूषण नियंत्रण परवाना इत्यादी. प्रकल्पाची निवड करताना ही सर्व परवाने आपल्याला विचारात घ्यावे लागतात. काही परवाने देताना सरकार सवलती देते, तर काही परवान्याबाबत सरकार निर्बंधही लागते. त्यामुळे प्रकल्पाची निवड करताना उद्योजकाने ही बाबसुद्धा लक्षात घ्यावी की कोणत्या प्रकल्पाला सरकारचे निर्बंध आहे हे विचारात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आहे नफ्याचं प्रमाण. तर कोणत्याही प्रकल्पात उत्पादनाचे कार्य सुरळीतपणे पार पाडल्यावर नफ्याच्या प्रेरणेनेच ते हाती घेतलेले प्रकल्प आपल्याला लक्षात येतात की कोणताही प्रकल्प मनुष्य हा नफ्याच्या प्रेरणेनेच हाती घेत असतो. जेव्हा उत्पादनाचे कार्य हाती घेतले जाते आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो, तेव्हा भांडवल गुंतवणूक गरजेची ठरते. नफा प्राप्तीचं प्रमाण चांगलं असेल तेव्हा भाग विक्रीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र मंदीचा काळ असल्यास प्रकल्पाचे आकारमान कमी करण्याचा निर्णयसुद्धा घ्यावा लागतो. काही वेळा मागणी टिकवण्यासाठी वस्तूच्या किमती कमी कराव्या लागतात. वस्तूंची उत्पादनाची किंमत व बाजारपेठेतील किंमत यावर कर वजा जाता किती नफा मिळवू शकतो याचा सुद्धा विचार प्रकल्प निवड करताना करावा लागतो. धन्यवाद.